मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात आणि या लाभार्थी महिलांची 18 सप्टेंबर 2025 पासून लाडकी बहीण योजनेची ई-KYC करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सुरुवातीला 2 महिन्याचा कालावधी देण्यात आला होता, परंतु या 2 महिन्यामध्ये योजनेत लाभ घेत असलेल्या सर्व लाडक्या बहिणींची ई-KYC झालेली नाही. राज्य सरकारने 18 नोव्हेंबर 2025ला पुन्हा ई-KYC करण्याकरिता मुदतवाढीचा जी.आर. पारित केलेला आहे. त्यामुळे राहिलेल्या लाडक्या बहिणींना आपली ई-KYC प्रक्रिया पूर्ण करण्याची पुन्हा संधी मिळालेली आहे. लाडकी बहीण योजनेची ई-KYC करण्याकरिता ज्या महिलेकडे पतीचे किंवा वडिलाचे आधार कार्ड उपलब्ध आहे, त्या लाडक्या बहिणींची ई-KYC तर पूर्ण होणारच आहे, परंतु ज्या महिलेचे पती किंवा वडील हयात नाही, ज्या महिला घटस्फोटित झालेल्या आहेत, अशा महिलांना मात्र ई-KYC करण्यामध्ये अडथळा निर्माण होत होता आणि याचाच विचार करून राज्य सरकारने ई-KYC करण्याकरिता मुदतवाढीचा जी.आर. काढलेला आहे आणि यामध्ये ज्या महिलेचे पती हयात नाही, वडील हयात नाहीत, त्यांनी आपली ई-KYCची प्रक्रिया कशी पूर्ण करायची आहे याविषयीची माहिती देण्यात आलेली आहे. तर पहा, या ठिकाणी तुम्ही जी.आर. पाहू शकता. अशा प्रकारे हा जी.आर. काढण्यात आलेला आहे. 18 नोव्हेंबर 2025ला हा जी.आर. करण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-KYC माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास मुदतवाढ देण्याबाबत. तर पहा, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता शासन परिपत्रक. अतिशय महत्त्वाची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. ज्या महिलेचे पती किंवा वडील हयात नाही, त्यांनी आपल्या पतीचे किंवा वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र हे अंगणवाडीमध्ये जाऊन अंगणवाडी सेविकांजवळ जमा करायचे आहे आणि ज्या महिलेचे घटस्फोट झालेले असतील, त्या महिलेने घटस्फोट प्रमाणपत्र जमा करायचे आहे किंवा माननीय न्यायालयाचे आदेश हे जमा करायचे आहे आणि अशा प्रकारे आपली ई-KYCची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. परंतु हे कागदपत्र जमा करण्याआधी आपली अर्धी ई-KYC करून घ्यायची आहे. म्हणजेच लाभार्थी महिलेने आपले स्वतःच्या आधार कार्डवर आपली स्वतःची ई-KYC पूर्ण करून घ्यायची आहे. हे केल्यानंतर लागणारी कागदपत्र अंगणवाडीमध्ये जाऊन अंगणवाडी सेविकांकडे जमा करून द्यायची आहे. तर अशा प्रकारे आपली ई-KYC कंप्लीट करायची आहे. 31 डिसेंबर 2025च्या आत हे जर केले नाही, तर ज्या महिला ही KYC करण्याच्या बाकी राहतील, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये त्यांना मिळणार नाही आणि म्हणून दिलेल्या मुदतीच्या आत म्हणजेच 31 डिसेंबर 2025च्या आत आपली ई-KYC कंप्लीट करून घ्यायची आहे आणि योजनेचे मिळणारे लाभ सुरक्षित करायचे आहे. अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे. जास्तीत जास्त महिलांपर्यंत ही माहिती पोहोचावी याकरिता व्हिडिओला शेअर करा आणि यापुढेही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी येणारी प्रत्येक नवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावी याकरिता RPS गाईड यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीवर क्लिक करा, ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा.